कुणाच्या गाडीमधून पाणी बाहेर येतंय, तर कुणाच्या गाडीमधून गुलाबी पेट्रोल बाहेर येतंय. कुणाच्या गाडीचं इंजिनच खराब होतंय, तर कुणी म्हणतंय गाडी धड मायलेजच देत नाहीये. इथेनॉल मिक्स केलेल्या पेट्रोल पायी गाड्यांची कशी वाट लागली आहे, हे सांगणाऱ्या या लोकांच्या अनेक तक्रारी सोशल मीडियावर याचे ढिगानं व्हिडिओ पडतायत. पण या तक्रारी करणाऱ्या लोकांना एक गोष्ट कळतच नाहीये. अहो, त्यांच्या गाड्यांची झालेली ही अशी अवस्था या देशासाठी, या जगासाठी, पृथ्वीतलासाठी आणि हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या नेत्यांसाठी किती गरजेची आहे. अहो, इथेनॉलवाला पेट्रोल गाडीत टाकलं की या देशाचा शेतकरी मालामाल होतो. या देशाचं परकीय चलन वाचतं. देशाची हवा एकदम सुधारते. अहो, ढिगभर झाडं लावायची पण गरज शिल्लक राहत नाही. आणि हो, आपल्या मंत्र्यांच्या पोराबाळांच्या कंपन्या पण मालामाल होतात की. उगीच नाही सरकार तुम्हाला इथेनॉलवालं पेट्रोल घ्यायची जबरदस्ती करते. सांगते मी तुम्हाला, या इथेनॉलची भानगड काय आहे आणि महाराष्ट्रामधल्या नितीन गडकरींचं या इथेनॉलच्या भानगडीशी नेमकं नातं काय आहे. इथेनॉल पायी खपतंय कोण आणि इथेनॉल पायी मालामाल होतंय कोण, हेही सांगते. इथेनॉल हा शब्द महाराष्ट्राला अजिबातच नवा नाहीये. महाराष्ट्रात जो ऊस पिकतो त्यातून साखर तयार होते. ही साखर तयार होताना जी मळी राहते तिला मोलॅसिस म्हणतात. तिच्यापासून तयार होतं हे इथेनॉल. इथेनॉल पेट्रोल सारखंच आहे. इंधन म्हणून त्याचा वापर करता येतो. फक्त ऊसाच्या मळीपासूनच नाही, तर ज्या ज्या धान्यामध्ये स्टार्च आहे, मग तांदूळ असेल, मका असेल, त्यांच्यापासूनही इथेनॉल तयार करता येतं. अच्छा, हे इथेनॉल तयार करायला काही चांगलं धान्य लागतं का? तर असंही नाही. अगदी खराब धान्य असेल, जे खाण्यायोग्य पण नाहीये, त्यापासून सुद्धा इथेनॉल मात्र तयार होतं. आता भारताचा विचार केला तर ऊसापासून बनणाऱ्या इथेनॉलचा वाटा हा जास्त आहे. इथेनॉल आणि पेट्रोल हे जर एकत्र मिक्स केलं तर ते पेट्रोल सारखं काम करतात. त्यामुळे पेट्रोल गाड्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या पेट्रोल इथेनॉल सहज मिक्स करता येतं. त्यासाठी गाडीच्या इंजिनामध्ये काही मायनर बदल करावे लागतात. पण नुसतं पेट्रोल म्हणजे 100% पेट्रोल आणि इथेनॉल मिक्स केलेलं पेट्रोल हे सेम टू सेम नाहीये. इथेनॉलची एनर्जी लेवल पेट्रोल इतकी नाहीये. म्हणजे इथेनॉल त्याच ताकदीनं काम करू शकत नाही ज्या ताकदीनं नुसतं पेट्रोल काम करतं. म्हणूनच इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे गाडीचं मायलेज कमी होऊ शकतं. आता पेट्रोलची किंमत इथेनॉलमुळे कमी होत नाहीये आणि गाडीचं मायलेज मात्र कमी होतंय. मग इथेनॉल मिक्स केलेलं पेट्रोल आम्ही गाडीत कशाला टाकायचं? हा सवाल आहे ना. आता या सवालावर आपल्या सरकारचं उत्तर ऐका. सरकारचं म्हणणं असं आहे की इथेनॉल हे पेट्रोलपेक्षा कमी प्रदूषणकारी आहे. कमी म्हणजे किती? तर तब्बल 50 ते 65% कमी प्रदूषण या इथेनॉलमुळे होतं. कार्बन उत्सर्जन कमी होतं, पर्यावरणाची हानी कमी होते. 2014 ते 2024 या काळात आपल्या देशानं जितकं इथेनॉल पेट्रोलमध्ये टाकलं, त्यानं कार्बन उत्सर्जन प्रचंड कमी झालं. जर झाडं लावून आपण हे कार्बन उत्सर्जन कमी करायला गेलो असतो ना, तर जवळपास 30 एक कोटी झाडं लावावी लागली असती. आता सरकारच्या मते 20% इथेनॉल जर आपण पेट्रोलमध्ये वापरलं, तर आपल्याला 20% पेट्रोल, कच्चं तेल कमी आयात करावं लागेल. आता हे तेल येतं परदेशातून, त्यासाठी खर्च होतात डॉलर्स. आता जर तेलाची आयात कमी झाली, तर मग आपले डॉलर्स पण वाचले. E20 पेट्रोलमुळं आपण एका वर्षामध्ये 43,000 कोटी रुपयांचं परकीय चलन वाचवलं. आता हे इथेनॉल तयार होतं ऊसापासून, धान्यांपासून. त्याचे उत्पादक आपले शेतकरी. त्यामुळे या इथेनॉल पॉलिसीचा थेट फायदा शेतकऱ्यांना झालाय. सरकारच्या मते एका वर्षात शेतकऱ्यांना 40,000 कोटी रुपयांचा फायदा होतोय. इथेनॉल सारख्या पॉलिसीमुळे म्हणे विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या पण कमी होत आहेत. मी नाही. 12 ऑगस्ट 2025 ला केंद्र सरकारनं जी एक प्रेस नोट काढली होती ना, त्यात त्यांनी हा दावा केला होता. आता एक लहानसा प्रश्न निर्माण होतो. सरकारला सातत्यानं प्रेस नोट्स काढून हे सगळं लोकांना सांगण्याची नेमकी गरज काय पडतीये? याला अनेक कारणं आहेत, पण ताजं कारण आहे सरकारच्या एका वकील महोदयांचा बोलघेवडेपणा. इथेनॉलशी संबंधित एक केस सुप्रीम कोर्टात सुरू होती. तिथं व्ही व्यंकटरमणी नावाचे एक अटॉर्नी जनरल सरकारची बाजू मांडायला गेले. तिथं त्यांनी सांगितलं की सरकार E20 पेट्रोलच्या बाबतीत अजून प्रयोग करते. त्याचे रिझल्ट पुढच्या वर्षी येतील. आणि ते जेव्हा सरकारच्या वतीनं कोर्टामध्ये हे सांगत होते, तेव्हा इकडे देशातल्या 90% पेट्रोल पंपावर सरकार E20 पेट्रोल विकत होतं. जबरदस्तीनं गाड्यामध्ये कोंबते. आणि कोर्टात काय सांगताय? प्रयोग सुरू आहेत, चाचण्या सुरू आहेत. म्हणजे आमच्या गाड्या सरकारला काय प्रयोगशाळेतले उंदीर वाटतात का? आता या प्रयोग शब्दानं देशभरात गदारोळ झाला. गाड्यांची अवस्था या E20 पेट्रोलनं कशी बिघडली याचे व्हिडिओ यायला लागले. आणि मग सरकारनं माध्यमांसमोर इथेनॉलची यशोगाथा सांगायला सुरुवात केली. आता सरकार जे जे सांगतंय इथेनॉल बाबत ते सगळं खोटं आहे का? नाही. इथेनॉल पर्यावरणीय दृष्ट्या महत्वाचं आहे. पण त्यात लोकांचा काय फायदा होतोय? मुळात इथेनॉल पेट्रोलपेक्षा स्वस्त आहे. सध्या इथेनॉल हे जवळपास 71 रुपये प्रति लिटर इतकं आहे.
पण सरकार ते आपल्याला किती रुपयानं विकतंय? जवळपास 110 रुपये पेट्रोलचा लिटर आहे. म्हणजे पेट्रोलच्या दरानं इथेनॉल विकत घेतोय. अच्छा, पेट्रोल पंपावर गेल्यावर इथेनॉल मिक्स असलेलं पेट्रोल आणि इथेनॉल मिक्स नसलेलं पेट्रोल असे काही पर्याय आपल्याला आहेत का? नाही. म्हणजे लोकांना इथेनॉल मिक्स पेट्रोल घ्याच अशी जबरदस्ती आहे. म्हणजे आधी त्या इथेनॉलसाठी आम्ही जास्त पैसे भरतो, वर आमच्या गाडीचं मायलेज कमी करून घेतो. नुकसानीचा डबल डोस आहे ना. बरं, गाड्या बनवणाऱ्या कंपन्या जेव्हा आपल्याला गाड्या विकतात तेव्हा त्या मायलेज शुद्ध पेट्रोलच्या हिशोबानं सांगतात. म्हणजे गाडीचा मायलेज कंपनीनं दिलेल्या मायलेजपेक्षा आपल्याला कमीच मिळणार हे आपण धरूनच चालायचं. इथेनॉल पेट्रोलच्या तुलनेमध्ये 30% कमी मायलेज देऊ शकतं. म्हणजे जसं जसं पेट्रोलमध्ये इथेनॉलची मात्रा वाढेल तसं तसं गाडीचं मायलेज कमी होईल. आता मायलेज कमी होतंय हे सरकार पण मान्य करतंय. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी अगदी काही दिवसांपूर्वी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि तिच्यात ते म्हणाले, तुम्ही उगीच तक्रारी करताय. हे इथेनॉलवाला पेट्रोल तर रेसिंग कारवाले पण वापरतात. चांगल्या पळतात की त्यांच्या गाड्या. आता मायलेजचा थोडासा इश्यू येतो, पण थोडासाच. इथेनॉल हे पेट्रोलपेक्षा जास्त तापमानावर जळतं. त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये इथेनॉल मिश्रित पेट्रोल असेल तर गाडी स्टार्ट करायला जीव कंठाशी येऊ शकतो, असंही काहींचं म्हणणं आहे. इथेनॉल आणि पाण्याचं सख्य आहे. हवेतून ओलावा आणि पाणी इथेनॉल शोषून घेतं. जुन्या गाड्यांमध्ये जेव्हा हे पाणी शोषून घेणारं तेल जातं तेव्हा इंजिन आणि इतर पार्ट्सना गंज लागण्याची शक्यता असते. रबर, प्लास्टिक, वॉल यांचंही या गाड्यांचं नुकसान होतं, तज्ज्ञांचं हे म्हणणं आहे. आपल्या प्रेस नोटमध्ये सरकार सुद्धा हे मान्य करते की इथेनॉलवाल्या पेट्रोलमुळे गाड्यांमध्ये थोडेफार प्रॉब्लेम येऊ शकतात. पण गाडी तुम्ही वर्कशॉपमध्ये नेलीत, गॅरेजमध्ये नेलीत की तो सहज दूर होऊ शकतो. हा, आता याचा खर्च मात्र सरकारनं तुम्हीच करायचा. देशासाठी तुम्ही एवढं करणार नाही का? भारतात 2023 पर्यंत ज्या गाड्या तयार झाल्या त्या होत्या E10 पेट्रोलसाठी. 2023 नंतर E20 पेट्रोलसाठीच्या गाड्या सुरू झाल्या. 2025 पर्यंत देशात सगळीकडे E20 पेट्रोल पोहोचलं सुद्धा होतं. आता सगळ्यांनी 3 वर्षात नव्या गाड्या घेतलेल्या नाहीयेत ना, आणि पंपावर E10 आणि E20 असे पर्यायही नाहीयेत. म्हणजे ज्यांच्या गाड्या 2023च्या आधीच्या आहेत, E10 साठी बनलेल्या आहेत, त्यांना आता जबरदस्ती E20 घ्यावं लागतं. पण गाड्या बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांचं काय म्हणणं आहे? ते म्हणे आधीच्या गाड्यांना E20 मुळे काही प्रॉब्लेम येत नाहीये, सगळं टकाटक आहे. गेल्या 1.5 वर्षात म्हणे 2-1 वर्षात आम्ही कार कंपन्यांनी 1.5 कोटी गाड्या तपासल्या ज्या E10 पेट्रोलसाठी बनवल्या होत्या आणि E20 पेट्रोल वापरत होत्या. पण सगळं ओके. आता यातली चक्रावणारी बाब सांगते. मारुती सुझुकी, हिरो मोटरकॉर्प आणि टोयोटा किर्लोस्कर या 3 कंपन्यांनी शनिवारी एकत्रितपणे सरकारी अधिकाऱ्यांसोबत दिल्लीत एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यामध्ये ही सगळी माहिती दिली. आजपर्यंत अशा प्रकारे ऑटोमोबाईल्स कंपन्यांचे अधिकारी एकत्रितपणे एक प्रेस कॉन्फरन्सला कधीही आले नव्हते. मग त्यांनी नेमकं आत्ताच हे का केलं? कारण कोर्टातल्या अटॉर्नी जनरलच्या वक्तव्यानंतर लोक बोंब मारतायत, सरकारला सवाल करतायत. आता इथेनॉल काही फक्त भारतातच पेट्रोलमध्ये मिसळलं जातं का? नाही. जगभरातल्या 30 पेक्षा जास्त देशात इथेनॉल पेट्रोलमध्ये वापरलं जातं. यामध्ये अमेरिका, युरोप, आफ्रिका आणि आशिया खंडातले देश आहेत. ब्राझील आणि अमेरिकेचा जर विचार केला तर तिथे इथेनॉलचं उत्पादन जास्त होतं. कारण मका तिथं जास्त पिकतो. ब्राझीलमध्ये तर ऊसाचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे ब्राझीलनं 1970 पासूनच इथेनॉलचे प्रयोग सुरू केले होते. सध्या ब्राझीलमध्ये E27 हे पेट्रोल वापरलं जातं. पण वेगवेगळ्या गाड्यांसाठी वेगवेगळ्या इथेनॉल पेट्रोलचे पर्याय ब्राझील देतं. अमेरिका अजूनही E10 आणि E15 पर्यंतच आहे. पण त्याच्या पुढे तेही जात नाहीये आणि तिथं लोकांना चॉईसही देत आहेत की त्यांनी कोणतं पेट्रोल आपल्या गाडीत घालायचं. भारताचा शेजारी देश भूतान, त्यांनी इथेनॉल मिश्रित पेट्रोल भारतातून आयात करायला स्पष्ट शब्दात नकार दिलाय. लहानसा देश आहे, सगळं पेट्रोल भारतातून आयात करतो. पण म्हणणं असं आहे भूतानचं की त्यांचा देश हा हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये आहे. तिथं उतारावरच्या जमिनीतल्या पेट्रोल टाक्यांमध्ये पाणी जाण्याचा, सीपेज होण्याचा धोका असतो. पेट्रोलमध्ये पाणी मिक्स होण्याचा धोका कमी, पण इथेनॉलमध्ये तो असतो. त्यामुळे इथेनॉल मिश्रित पेट्रोलमध्ये पाणी शोषलं गेलं तर गाड्यांची इंजिन खराब होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही आम्हाला शुद्ध पेट्रोलच पाठवा. त्याची जास्त किंमत सुद्धा भूतान मोजायला तयार आहे. पण भूताननं आपला पवित्रा स्पष्टपणे स्पष्ट केलाय. आता भारतामध्ये सुद्धा अनेक राज्यात पर्वतीय भाग आहेत. त्यांच्या बाबतीत नेमका काय विचार झालाय ते आपल्या सरकारलाच माहीत. 2003चं साल होतं जेव्हा भारतात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करण्याच्या चर्चा सुरू झाल्या. सुरुवातीला 1 लिटर पेट्रोलमध्ये 5% इथेनॉलचं टार्गेट होतं, ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला नाही. कारण देशात इथेनॉलचं प्रोडक्शन तेव्हा जास्त नव्हतं. तेल कंपन्यांना सातत्यानं आणि पुरेसे इथेनॉल मिळत नव्हतं. 2014 पर्यंत इथेनॉल मिश्रित पेट्रोलमध्ये फारशी प्रगतीही नव्हती.
पण 2014 नंतर नितीन गडकरींनी इथेनॉल मिश्रित पेट्रोलसाठी आग्रह धरायला सुरुवात केली. जाहीर कार्यक्रमांमध्ये, भाषणांमध्ये इथेनॉल मिश्रित पेट्रोल किती गरजेचं आहे, फायद्याचं आहे ते गडकरी लोकांना सांगू लागले. तोपर्यंत देशामध्ये जेमतेम 1.5 ते 2% इतकंच इथेनॉल पेट्रोलमध्ये वापरलं जात होतं. इथेनॉलच्या पॉलिसीमध्ये पहिला फरक आला तो 2014 नंतर लगेचच. 2014 पर्यंत इथेनॉल फक्त ऊसापासून बनवता येत होतं, पण त्यानंतर वाया जाणाऱ्या धान्याचा, मक्याचा इथेनॉलच्या निर्मितीसाठी वापर सुरू झाला. इथेनॉलचं उत्पादन वाढलं, ऑइल कंपन्यांना खात्रीने इथेनॉल मिळायला लागलं, इथेनॉलच्या किमती स्थिर झाल्या आणि 2018 साली केंद्रानं इथेनॉलच्या बाबतीत एक नवी पॉलिसी आणली. या पॉलिसीनुसार 2030 पर्यंत देशभरात E20 पेट्रोल पोहोचवायचं होतं. पण 2025 येईपर्यंतच देशातल्या सगळ्या पेट्रोल पंपांवर E20 पेट्रोल पोहोचलं सुद्धा. याचा अर्थ ठरलेल्या टार्गेटपेक्षा चक्क 5 वर्ष अगोदर पोहोचलं. आता एखादी गोष्ट लोकांच्या गरजेची असेल, पर्यावरणासाठी पूरक असेल, शेतकऱ्यांच्या फायद्याची असेल, ती ठरल्या वेळेपेक्षा सरकार 5 वर्ष आधीच करत असेल तर आपल्या देशामध्ये अभिमान कमी वाटतो, शंका जास्त येतात. इथेनॉलच्या बाबतीतही हेच झालं आणि संशयाची सुई वळली ती थेट महाराष्ट्रातल्या नागपूरकडे. इथेनॉलचे सगळ्यात मोठे पुरस्कर्ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. गडकरींचं खातं काय? तर रस्ते विकासाचं. इथेनॉलचं प्रकरण येतं पेट्रोलियम मंत्र्यांच्या अंतर्गत. मग नितीन गडकरी दुसऱ्या खात्यातल्या कामामध्ये एवढा रस का घेत होते? याचं कारण नितीन गडकरींच्या मुलांच्या कंपन्या. एकीचं नाव सियान ॲग्रो इंडस्ट्री, दुसरीचं नाव मानस ॲग्रो इंडस्ट्री. सियानचा कारभार आहे निखिल गडकरींकडे, मानसचा कारभार आहे सारंग गडकरींकडे. 2014 पर्यंत या कंपन्या फार मोठ्या यशस्वी नव्हत्या, पण इथेनॉलचा वापर वाढला आणि या कंपन्यांनी गरुड झेप घेतली. दि हिंदू या वृत्तपत्रानं जी माहिती दिली आहे त्यानुसार सियानचा 17 कोटींचा रेव्हेन्यू 2026 येईस तो 500 कोटीं पार पोहोचलाय. कंपनीच्या शेअर्सनं 172 पासून 2000च्या पारचा टप्पा गाठलाय. सप्टेंबर 2025 मध्ये NDTV प्रॉफिट या वृत्तवाहिनीनं कंपनीची ग्रोथ स्टोरी सांगितली. फक्त एका वर्षात सियानचा शेअर प्राइस 790% वाढला. मानस ॲग्रोचा 2025चा रेव्हेन्यू 913 कोटी होता. म्हणजे दोन्ही कंपन्यांची ग्रोथ प्रचंड. आता तर केंद्र सरकारनं 100% इथेनॉल वापरायची पॉलिसी तयार केली आहे. त्यासाठी फ्लेक्स फ्युएल गाड्या लागतील, त्याही तयार व्हाव्या लागतील, त्याचीही तयारी सुरू होते. इथेनॉलची मागणी यामुळे 300 कोटी लिटर्सनं वाढेल. म्हणजे नितीन गडकरी ज्या पॉलिसीसाठी प्रयत्न करतात त्याचा फायदा थेटपणे त्यांच्या मुलांना होतोय असा आरोप विरोधक आता करतात. नितीन गडकरींनी हे सगळे आरोप आता फेटाळून लावले. दुसरीकडे केंद्रातलं नितीन गडकरींचं स्थान डळमळीत करण्यासाठी, त्यांना कमी महत्वाचं खातं देण्यासाठी हे सगळं घडवून आणलं जातंय, याही चर्चा केंद्रात सुरू आहे. आता या राजकीय चर्चा काहीही असू देत, पण कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचं प्रकरण हे कधीही गंभीरच मानलं जातं. कोणत्याही लोकशाही देशामध्ये नेत्यांनी केलेल्या पॉलिसीचा त्यांच्याच कुटुंबाला फायदा होत असेल तर तो भयंकर मोठा गुन्हा मानला जातो. पण प्रकल्प घोषित होण्या अगोदरच आजूबाजूच्या जमिनी विकत घ्यायच्या आणि त्या विकून बक्कळ पैसा कमवायचा, या असल्या उद्योगांमध्ये मग्न असलेल्या आपल्या नेत्यांना या अशा बाबी आता फार गंभीर वाटत नाही. पण इथं प्रश्न फक्त नितीन गडकरींचा किंवा त्यांच्या मुलांचा नाहीये. इथेनॉलमुळे कार्बन उत्सर्जन कमी होतंय, पण 1 लिटर इथेनॉल बनवायला शेकडो लिटर पाणी खर्च होते. तांदूळाचं उत्पादन करण्यापासून ते 1 लिटर इथेनॉल बनवेपर्यंत पाणी किती लागतं माहितीये? 10,000 लिटर. शेतामध्ये मका उगवून त्याचं लिटरभर इथेनॉल तयार होईपर्यंत पाणी लागतं 4,000 लिटर. ऊसापासून लिटरभर इथेनॉल तयार होईपर्यंत पाणी खर्च होतं 3,000 लिटर. महाराष्ट्रासारख्या ऊसाच्या प्रेमात पडलेल्या राज्यात आधीच जमिनीखालची पाण्याची पातळी प्रचंड खाली गेलीये. इथेनॉलला प्रोत्साहन देण्याच्या नादात ऊसाचं क्षेत्र आणखी वाढलं तर आपली पाण्याची काय अवस्था होईल, किती गंभीर होईल याचा फक्त थोडासा विचार करा. सध्या खराब धान्याचा वापर इथेनॉल बनवायला केला जातोय, पण उद्या 100% गाड्या किंवा 100% इथेनॉलवरच्या गाड्या आपल्याला पळवायच्या असतील तर मग इथेनॉलचं उत्पादन वाढवावं लागेल. बरं, इथेनॉल मधून चांगला पैसा मिळतोय म्हणून त्याच्याकडचं उत्पादन वाढलं तर आपण खराब नाही, चांगलं अन्नधान्य पण इथेनॉलसाठी वापरायला सुरुवात करू. म्हणजे मग देशाची अन्न सुरक्षा धोक्यात येऊ शकते. इथेनॉलचा वापर करताना या बाबींवर पण सरकारनं बोलायला हवं ना. एक एक पैसा जोडून, कर्ज काढून, ढिगभर व्याज भरून सर्वसामान्य माणूस स्वप्नपूर्ती म्हणून जी गाडी दारात आणतो ना, ती गाडी फक्त एक इंजिन नसते. ती गाडी भारतीय कुटुंबाचा भाग असते.
त्या कुटुंबाचा सदस्य असते. अवघं कुटुंब तिच्यावर प्रेम करतं. गाडीवर स्क्रॅच आला तर शरीरावरच्या जखमेपेक्षा जास्त दुखणारा हा देश आहे. त्याच गाडीच्या इंधनाबाबत जर सरकार इतके प्रश्न तयार करत असेल, तर त्याची उत्तरं फक्त सरकारी नाही, खरी मिळायला हवी.